त्याच्या आईने कशाला तो आंबा खाल्ला आणि हा कशाला जन्माला आला हेच मला कळलं. आणि आंबा खाल्लाच नसता तर हा भडवा तयारच झाला नसता असं मला वाटतं. हे आहे मंत्री नितेश राणे यांच्या जुन्या भाषणातील विधान आणि हाच व्हिडिओ आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते योगेश सावंत यांनी ही क्लिप सोशल मीडियावर शेअर करत थेट सवाल उपस्थित केलाय. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाहीफेक झाल्याची घटना घडली होती. स्वतःला वारकरी आणि महाराज म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी आपल्याला धमकी देण्यात आल्याचाही आरोप केला. या शाहीफेकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आमदार संग्राम जगताप आणि मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांचं समर्थन केल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे अद्यापही भंडारे यांना अटक झालेली नाहीये. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश सावंत यांनी नितेश राणे यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत भंडारे यांना थेट सवालच केलाय. योगेश सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मनोहर भिडेंबद्दल काही वक्तव्य केलं म्हणून भाजपचा पाळीव असणाऱ्या संग्राम भंडारेला संताप अनावर झाला आणि त्यानं विकास लवांडे यांच्यावर हल्ला केला. हे भाजप आमदार मंत्री नितेश राणे यांचं जुनं भाषण आहे आणि मनोहर भिडेंबद्दल त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत. यावर संग्राम भंडारेंचं काय मत आहे, त्यांची काय भूमिका आहे, असा सवाल सावंत यांनी केला. तो मनोहर भिडे, मी त्याला भिडे पण म्हणत नाही, तोंडातून नेहमी भडवेच निघतात, पण मनोहर भिडे समजून घ्या. त्याच्या आईने कशाला तो आंबा खाल्ला आणि हा कशाला जन्माला आला हेच मला कळलं. आणि आंबा खाल्लाच नसता तर हा भडवा तयारच झाला नसता असं मला वाटतं. रोज उठतो काहीतरी फुटफुटतो, कडुलिंबा एवढा तरी हा एवढा. कारण वयाची कदर करतो, थोडा कमी वयाचा असता तर राम गणेश गडकरीचा फक्त पुतळा काढला, बाकीचं तुम्ही समजून घ्या. सांगतो. दरम्यान या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.